भोकरदनमध्ये वाळू माफियांची दादागिरी. नदीपात्रात शेतकऱ्याला बेदम मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल. केदारखेडा परिसरात तणाव. अवैध वाळू उपशाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. केदारखेडा प्रतिनिधी. भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे कथित वाळू माफियांच्या वाढत्या दादागिरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाला जाब विचारणाऱ्या एका शेतकऱ्याला शिवीगाळ, बेदम मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीती व संतापाचे वातावरण आहे. नेमकी घटना काय? केदारखेडा येथील रहिवासी कृष्णा गंभीरराव जाधव यांची पिंपळगाव शूळ परिसरातील गट क्रमांक 212 मध्ये शेती आहे. त्यांच्या शेताला लागूनच नदीपात्र असून तिथे असलेल्या विहिरीतून ते शेतीला पाणी पुरवठा करतात. 22 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास कृष्णा जाधव हे विहिरीची मोटार बंद करण्यासाठी नदीपात्रात गेले होते. त्यावेळी तिथे काही जण ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत होते. वाळू उपशामुळे आपल्या विहिरीला धोका निर्माण होईल या भीतीने जाधव यांनी संबंधितांना जाब विचारला. याचाच राग मनात धरून आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली. लाकडी दांडक्याने बेदम मारहाण जाब विचारल्यामुळे संतप्त झालेल्या आरोपींनी कृष्णा जाधव यांना लाकडी दांडके आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच पुन्हा विरोध केला तर जीवे मारून टाकू अशी धमकीही दिली. या मारहाणीत जाधव गंभीर जखमी झाले. सुदैवाने घटनेची माहिती मिळताच त्यांचे नातेवाईक आणि गावातील नागरिक तातडीने घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला. या संशयितांवर गुन्हा दाखल. या प्रकरणी कृष्णा जाधव यांच्या फिर्यादीवरून भोकरदन पोलिसांनी FIR क्रमांक 0428-2026 नुसार भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत खालील तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. 1. सहदेव अण्णा तांबडे. 2. नकुल अण्णा तांबडे. 3. कृष्णा मधुकर ठोंबरे. आरोपींवर BNSच्या कलम 118(1), 115(2), 351(2), 351(3), 352, 296 आणि 35 अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले असून पुढील तपास पोलीस हवालदार विकास उत्तमराव जाधव करत आहेत. शेतकऱ्यांच्या विहिरी धोक्यात. कठोर कारवाईची मागणी. भोकरदन तालुक्यातील नदीपात्रांमधून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी नेहमीच समोर येत असतात. वाळू वाहतुकीला विरोध करणाऱ्या नागरिकांना धमकावण्याचे प्रकार वाढले आहेत. पर्यावरणाची हानी. अवैध उत्खननामुळे नदीपात्राची धूप होत आहे. पाण्याची पातळी घटली. बेसुमार उपशामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. सुरक्षेचा प्रश्न. वाळू माफियांच्या या गुंडगिरीमुळे केदारखेडा परिसरात तणाव असून पोलिसांनी या माफियांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.